घोरट्याचं तर पेरलेलं होतं तर ह्या पीक इल्लेला असा आणखी फक्त 5 दिवस इतकी तरी उंची त्याची वाढतली. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आता संध्याकाळी मी आणि मम्मी पायऱ्यात चाललो. मम्मी दिवसभर नाही होती घरात, चौकुळीत गेलेली मामाकडे. वर्ष श्राद्ध होतं त्या कारणामुळे तिच्या काकांचा. तर आता पप्पा गेले आहेत पुढे, आम्ही जातो. बघूया आज काय आमच्या पायऱ्यात काम असतं. तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत. मम्मी खडे कर हाय कर हाय गाडीन गेली नाही तर तिचा डवा होता सगळा, ती काय त्रास होता. बसने गेली तर मामा बरोबर गेलेली. सगळीजणं गावली. या हेल्ला का नाही आपला टोपातला कस कसा हेले काय सांगत का वाटणे का नाही मस्तच करेन. पप्पांका पण आवडत ना. पप्पांका आवडा. आम्ही रात्रीच आठवण काढलं तर पप्पांका कसा कसा आवडा. योगा निद्या ताईनं हाडल्या आणून नाक लागली ते काय सपान पडलं. मी म्हटलं माझं काही होतं असं जास्त नाही होता पण केलं होतं म्हटलं. आणि माणसाचं व्हिडिओ होतला होता रात्री ह्या करायचं. पप्पई भरान लागल्यात. मामीनी पण निघलीस होय काय सृष्टीचे माणसं दिली योग नाही सांगितलं माणसं. तर मंडळी जाता जाता नाही पक्या काकांची ना लिंगवत काका असं त्यांची पेरी ना असं तर या कंटूळ पेरू झाला. तर मी पेरू काढतोय तर खायचं. तर ह्या बघा पेरू मस्त एक नंबर. तर आत्ताच आम्ही पायऱ्यात इलो. मम्मी गजाली सांगत पोचलो पण तर ट्रॅक्टरचा आवाज येता. तर कसं असतं आता एकदा वापले फोडलेले असतात तर कालच मॅर वगैरे काढले नाही. आता परत नांगरणी करून घ्यायची लागतं कारण की आता लावणी करूची असते आणि पहिल्यांदा एकदा असं ट्रॅक्टर फिरवचं असतं वापलेत. तर आता जाऊन बघूया कसले आपले ट्रॅक्टर धरलेला. ट्रॅक्टरचा सगळा बाबाच बघता कारण की आम्ही माई एजंटची आणि बाबांची 3 जणं करतो इतक्या ह्याच्यात. आणि बाकी तडे करतात ती गोठला शेळ वगैरे असतात त्याच्यामुळे. तर आमची ती वापली असाही ती फोडून घेतात कारण की त्याच्यात आता लावणी करू काय आणि त्याच्यानंतर परत शान टाकूचा लागता. वायंगाणाक नाही होतलास तरी खूप खटपट असा आणि मेहनत असा. तर हे बाबांच्याने आपले वापले फोडून घेतला नाही म्हणजे नांगरणी केला नाही, मॅर वगैरे काढला नाही, त्याच्या शानावर टाकला नाही. तर आता आमका पण ह्याच्यात नांगरणी केल्यानंतर शान टाकू काय परत मागे टाकलं होतं तर पेरूच्या आधी टाकलेलं ह्याच्यात शान टाकून परत ह्याच्यात नांगरणी केली जातली त्याच्यानंतर लावणी असतली. तर वाज दिसता जास्त बगळे इलं तर पप्पाडे मॅर काढतात. तर तडे नांगरणी चालू आहे म्हणजे वापली फोडून घेतात. मी तोपर्यंत हडे जात आहे. मम्मी माच आमची गवताची तिचं काहीतरी करता. आपण बघूया मम्मी काय करता आता. नंतर परड्यात शिपाक जायचा असा. देवा बाहेर कुठे वाहन कोणी ठेवलं हे काय सोकाटान तर वो मस्तच दिसता गे मम्मी. हिरवगार कालच खत मारलं. तर मम्मीने काठ्या ठेव का बघा 2 काठ्या ठेवल्या आणि गुंडे ठेवल्या आणि ते भारे आडुरलेले इथे ठेव. हां भारे ठेवूया. भारे ठेवलं आम्ही सर. भारे म्हणजे काय चिपिडेच होते आणि योग मम्मीने आपली गेलेली काट्यांका ते अजून काट्यांका जाऊक नाही, सुरुवात जाऊक नाही तिची. तर बावड्याचं पाणी वाया झालं तर कळशी अडून मी बाबांच्या नांगराकडे जात आहे. दीपाईन आत्ताच ढोरा सोडल्यानंतर वरती दिसली तडे गेली ती त्या दिशेने. कडे नाही कळशे गेलोय पाणी वाया गे. हा काय मंजूर बघा आता बावडेर जाते कळशी घेऊन. घराकडच्या बावडे दोरी होई ना तर मोठी पटकन होईल तुम्ही.
मंडळी आमचं चिखल करून झालेला असा तर ह्याच्यात आता शान टाकू काय आता कधी शान टाकू काय आता सगळ्या मम्मीवर असा उद्या शान टाकूचा तर ह्यो आमचं तरू आहे ह्याच्यात सोरट्याचं तरू पेरलेलं होतं तर ह्या पीक इल्लेला असा आणखी फक्त 5 दिवस इतकी तरी उंची त्याची वाढतली आहे मग आमची पण तऱ्याची कामं येतली आहेत आणि पाणी लावल्यामुळे तो मस्त वाटतं आमचं एकदम आता धैकालो करून दहिकालो म्हणजे जत्रा करून 10 तारखेची जत्रा. तर बघूया बघा तडे असा ह्या केल्याने नांगरल्याने केला की बघा येईल आग घातल्याने केलं खरं तडे दिसतं अजून नाही तसं. घन आहे तर हो तर घे पाणी पिऊ गं आता ते कळशी भरून ठेवणे माणसे. तर आता आम्ही चाललो परड्याकडे आमच्या शिपाक तिचं भावाचा गेला याचं गुट्टो फिरायचा भाऊ तडे गुट्टो फिरायचा पक्षी होतो कसला आराडता मम्मी हा तुझी भाजी दिसा का लागली मग गॅस ह्यामध्ये काय बियाणा पेरला का नाही काय रुचाने येऊ नाही अजून मम्मी काल घातलं चिटके ते होय त्यांना असं बघत नाही आता भरपूर शिपाक फुगल्याशिवाय रुजत नाही आता शिपता काय नाही शिपाय ती आधी माझ्याकडे पाणी करून ह्या बघूया आव्हान नाही उलटी ऊल ऊल उलीचं ढाकणं आता काढून टाकायचं उली ना इली इली शिपायाने काढूया पक्षी आज खूप आराडतात संध्याकाळ झाली 300 आराडते तर आत्ताच आम्ही शिपान घेतलं आहे तर मम्मी आता ढाकान काढता म्हणजेच गवात काढता जा ओलीवर ठेवलेल्यानंतर तर इली व्हायचं आहेच मध्ये मध्ये येऊक नाही तर उलीत गोटे पडलेले ते वायशे काढलं गवात वगैरे तसलं साफ केलं जरा जरा पडलेलं आता तर आता आम्ही कडे चाललो मी घरात जाऊया आता तर घरात आता जाताना जरा सरलो ठेवचं असा मम्मी काहीतरी म्हणता सरल्याबद्दल तर आपण काम करून जेव्हा जाता जाताच तर मम्मीवर आता सरलो उकलतंय आणि आम्ही आता घरात चाललो तर आम्ही आत्ताच घराकडे येलो सखी गेला ना काय काकान फिरव बघा खाली या नंतर मस्तपैकी संध्याकाळची मी चाय आणि ह्या आमचा खसखसा म्हणजे टोपातला जो आम्ही केलेलं तर आता मी चाय बरोबर खातोय गरम केले परत तव्यात मस्त होता मम्मी चौकळी पण घेऊन गेलेली सगळ्यांका आवडला सगळेजण भारी झाला तर मम्मीना पाटल्या जरा भाकरे बसतात तर टाकायचे काय गे रोज संध्याकाळच्या भाकरीच लागतात ना रोज कार्यक्रमच भाकरी बाजूचं साजो तर मम्मीने भाजला ना तिचं भाकरे आता थोड्या जरा आम्ही जेवण देतो तर भाजी कसली गेला भाजी आता त्यांका आमका काय करू बटाट्याची खापा कर खापाच करू ला ए सखी सेकंड हँडी दी हे बघ सेकंड हँडी थांब दे तर चला तर मंडळी आजचं व्लॉग मी असंच एंड करते आता भाकरी वगैरे खाणं मी जे येतलो येडी ये वायफायला पण जाऊचा व्हिडिओ अपलोड करू सखी खडे आता ये हे बघ ते बघ हे बघ बसला तर बाय बाय टेक केअर उद्या भेटा एका नवीन दिवसाची सुरुवाती की नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सखी हे बघ